मुंबईमध्ये जुगार अड्ड्यांचा बाजार सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आहे। नवी मुंबईतील अनेक ठिकाणी जुगार अड्डे आणि बेकायदेशीर ऑनलाईन बिंगो गेम सुरू आहे। यामध्ये काही जुगार अड्ड्यांचे व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागले। पनवेल, खांदेश्वर, कामोठे, नेरूळ या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जुगाराचे क्लब सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे। या संदर्भात आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत, मात्र पुन्हा या सर्व गोष्टी अवैध पद्धतीने सुरू राहतात। या सगळ्या अवैध प्रकाराकडे नवी मुंबई पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय का, हा सवाल उपस्थित होतोय। अवैध जुगार अड्ड्यांमुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त आहेत, मात्र पोलीस प्रशासन याकडे का दुर्लक्ष करतंय? या अवैध प्रकारांवर कुणाचा बरदास्त आहे, असे सवाल उपस्थित होत आहेत। नागपूरची बातमी आहे। नागपूरमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे। अभिजित दिपके सकाळीच नागपूरमध्ये पोहोचले आहेत। संविधान चौकात दुपारी 4 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। नीट प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त नागपूरमध्ये ठेवण्यात आलेला आहे। 100 पोलीस आणि 600 अधिकारी असे जबरदस्त पोलीस या आंदोलनाला देखरेख करतील। सुरक्षा या सगळ्या आंदोलनावर करडी नजर ठेवून असतील। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। कॉकरोच जनता पार्टीचं आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन असणार आहे आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके सकाळीच नागपूरमध्ये दाखल झाले आणि या हॉटेलमध्ये ते सध्याला थांबले आहे। आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात जे ते पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। एकूण जवळपास 100 पोलीस अधिकारी आणि 600 पोलीस कर्मचारी जे आहेत ते या आंदोलनामध्ये जे आहे ते सुरक्षेसाठी तैनात असणार आहे। आज दुपारी 12 वाजता अभिजित दिपके जे आहे ते पत्रकार परिषद देखील घेणार आहे आणि 4 वाजता नागपूरच्या संविधान चौकामध्ये जे आहे ते आंदोलन पार पडणार आहे। एकूणच जो काही पेपर लीकचं प्रकरण आहे त्यामध्ये जे आहे ते त्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी जी आहे ती आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। सोबतच सप्तखंडेजी वादक सत्यपाल महाराज हे आंदोलनात सहभागी होतील। सोबतच विदर्भातील काही शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असतील आणि मोठ्या प्रमाणात युवक जे आहेत ते आंदोलनात सहभागी होतील, अशा अपेक्षा देखील जे आहे ते या ठिकाणचे जे आंदोलनाचे आयोजक आहेत त्यांनी जे आहे ते व्यक्त केले आहे। त्यामुळे आज नागपूरमध्ये पार पडणाऱ्या आंदोलनाकडे जे आहे ते संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। नागपूरमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे आणि अभिजित दिपकेंसह आयोजकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। आंदोलनादरम्यान शांतता ठेवावी असं या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे। आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असे देखील स्पष्ट निर्देश आहेत। कॉकरोच जनता पार्टीचे जे फाउंडर आहे अभिजित दिपके ते नागपूरमध्ये आलेले आहे। त्यांच्या आज संविधान चौकमध्ये एक त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे प्रोटेस्ट। तो त्याच्यामध्ये त्यांना एक नॉर्मल नोटीस आहे आम्ही सगळ्यांना जे देत आहे, जे ऑर्गनायझर्स असतात त्यांना आम्ही देत आहे। त्याच्यामध्ये शांतता ठेवण्याची कोई आक्षेपार्ह आहे ना ची वक्तव्य ते बोलायची नाही असं आम्ही त्यांना एक नॉर्मल नोटीस बजावलेली आहे आणि ते त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही एअरपोर्टला पण बंदोबस्त लावलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।